मुंबई उपनगर भागातील एका भव्य आलिशान फ्लॅटमध्ये पोलिसांनी छापा टाकला तेव्हा आतलं दृश्य पाहून अनुभवी अधिकारी थक्क झाले. पिवळ्या, निळ्या, जांभळ्या आणि राखाडी रंगाच्या गोळ्यांचा ढीग, त्यावर मर्सिडीज, ऑडी सारख्या लक्झरी ब्रँडची चिन्ह. त्या गोळ्यांची एकूण संख्या 5,000 वर, किंमत तब्बल 6 कोटी रुपये. आणि हे सगळं एकट्या महिलेच्या घरात सापडलेलं. ती महिला म्हणजे अश्विनी फ्रान्सिस पॉल. महाराष्ट्रातल्या ड्रग रॅकेट मधली आतापर्यंतची सर्वात मोठी सप्लाय. पोलीस तिच्यापर्यंत कसे पोहोचले, तिला अटक कशी केली, ही सगळी माहिती सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 11 एप्रिल रोजी गोरेगावच्या नेस्को सेंटर मध्ये एक मोठा डीजे कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. तरुणाई उत्साहात होती, म्युझिक होतं, रात्र होती. पण त्याच रात्री 2 तरुणांचा जीव गेला. श्रेया राय वय 24 वर्ष आणि बिस्मात भासी वय 28 वर्ष. दोघांनी एक्सेटसी म्हणजे MDMA या अंमली पदार्थाची अतिसेवन केले होते. दोन्ही मृत्यू एकाच रात्री, एकाच ठिकाणी. हे प्रकरण उजेडात येताच मुंबई पोलीस आणि राज्य सरकारवर प्रश्नाचा भडीमार झाला. अंमली पदार्थ विरोधी पथकाने तपास सुरू केला. एक एक धागा उलगडत गेला. आनंद पटेल, विनीत गेरेलान, आयुष साहित्य, रौनक खंडेवाल, आयोजक आकाश सामल, नेस्को कर्मचारी बाळकृष्णन कुरूप, सनी जैन असे एका पाठोपाठ एक आरोपी जाळ्यात अडकले. अटकेची संख्या 10 वर पोहोचली. पण या साखळीचा खरा धागा अजून सापडला नव्हता. 16 एप्रिलला मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक सेलच्या घाटकोपर युनिटला एक टीप मिळाली. साकी नाका परिसरात एक पेडलर फिरतोय. पोलिसांनी हालचाल केली आणि इरफान अली अन्सारीला पकडलं. त्याच्याजवळ सापडलेल्या एक्सटेसच्या 200 गोळ्या, किंमत 26 लाख रुपये. तपासात कळालं की इरफान त्या नेस्को कॉन्सर्टमध्ये हजर होता. म्हणजे हा धागा थेट त्या घटनेशी जुळत होता. इरफानची चौकशी सुरू झाली आणि त्याच्या तोंडून एक नाव बाहेर पडलं, अश्विनी पॉल. पण तिच्यापर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. ती थेट कोणाशी संपर्क करत नव्हती. इरफान आणि अश्विनी यांच्यात एक मध्यस्थ होता, सुफियान नावाचा माणूस. पोलिसांनी आधी सुफियानचा शोध घेतला. त्याला अटक केल्यानंतर अश्विनीची संपूर्ण माहिती हाती आली. ती टिटवाळा पूर्वेच्या गोवेली रोड परिसरातल्या पद्मावती बिल्डिंग मध्ये राहत असल्याचं कळालं. इंटेलिजन्स इनपुट आणि तांत्रिक सर्व्हिलन्सच्या आधारे घाटकोपर युनिटने छापा टाकला आणि इथेच या प्रकरणाचा सर्वात मोठा धक्का बसला. एकट्या महिलेच्या घरात 5,003 एक्सटेसी गोळ्या सापडल्या. वजन 5 किलोपेक्षा जास्त होतं. बाजारभावाप्रमाणे या गोळ्यांची किंमत 6 कोटी रुपये आहे. इतकी मोठी जप्ती महाराष्ट्रात पोलिसांना यापूर्वी कधी एकट्या व्यक्तीकडून झाली नव्हती. त्याशिवाय 4 मोबाईल फोन आणि 7-8 वेगवेगळी सिम कार्ड ताब्यात घेण्यात आली. गोळ्यावरची चिन्ह पाहताच पोलिसांचे डोळे मोठे झाले. मर्सिडीज, ऑडी, महाराष्ट्राचा नकाशा, पपल हीच चिन्हे नेस्को सेंटर मधल्या गोळ्यांवर होती. विनीत गेरेलांच्या घरातून याच ब्रँडच्या गोळ्या सापडल्या होत्या. लॉट एकच होता, सप्लायर एकच होती, ती म्हणजे अश्विनी पॉल. मूळची पुण्याची, 10वी नापास असलेली अश्विनी सुरुवातीला तिने बार डान्सर म्हणून काम केलं. तिथेच ड्रग रॅकेट चालवणाऱ्या काही लोकांशी संपर्क आला. हळूहळू त्या जगात शिरली. वितरकाराची भूमिका सुरू झाली. कालांतराने थेट पुरवठादार बनली. 2 लग्न झाली. पहिली केरळच्या फ्रान्सिस पॉलशी, ज्यांच्यापासून ती विभक्त राहत होती. दुसरा नवरा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचं पोलिसांना कळालं. इरफानशी ओळख तुरुंगातच झाल्याचा अंदाज तपासकर्त्यांना आहे. पकडलं जाऊ नये म्हणून तिची रणनीती होती, दर 2-3 महिन्यानं घर बदलायची. नवी मुंबई, कल्याण, आता टिटकाळा. भाड्यानं फ्लॅट घेऊन राहायची. तिच्याबद्दल शेजारी पाजाऱ्यांना काहीच माहिती नसायचं. वेगवेगळ्या सिम कार्ड वरून कॉल करायची. ती फक्त विश्वासातल्या माणसांनाच माल सप्लाय करायची. एखाद्या टेक सेल्वी गुन्हेगाराप्रमाणे तिने स्वतःभोवती संरक्षणाचे अनेक कडे उभे केले होते. म्हणूनच ती इतके वर्ष पोलिसांच्या रडारवर आली नव्हती. पण इरफान पकडला गेला, सुफियान पकडला गेला आणि ते पकडले गेल्याची खबर तिला लागण्याआधीच पोलीस तिच्या दारावर उभे होते. तिला पळायचा वेळही मिळाला नाही. न्यायालयाने अश्विनी पॉलला 22 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिच्याकडून जप्त केलेले सिम कार्ड मधून ड्रग नेटवर्कशी जोडलेले अनेक मोठी नावे बाहेर येण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत. नेस्को प्रकारातले आरोपी आणि अश्विनी पॉलची एकत्रित चौकशी महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करू शकते, अशी अधिकारी सांगतात. अश्विनी पॉल गोळ्यावरून लक्झरी कार ब्रँडची चिन्हे तरुणांमध्येही प्रीमियम ड्रग म्हणून विकली जातात. नेस्को कॉन्सर्टमध्ये श्रेया आणि बिस्मात याच गोळीमुळे गेले. आता प्रश्न असा उरतो की या साखळीचं मूळ कुठं आहे? अश्विनी पॉल पर्यंत माल कुठून येतो? आणि महाराष्ट्रात अशा किती अश्विनी पॉल अजून आपलं काम शांतपणे करत आहेत? हे मात्र पोलिसांनी शोधून काढणं गरजेचं आहे. पण तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि पाहत राहा फक्त कसं काय.